मित्रांनो बघा, बिकॉज बिकॉजचा अर्थ होतो कारण किंवा निमित्त या अर्थाने. आता बघा, शी इज हॅपी बिकॉज शी गॉट अ गिफ्ट. ती आनंदी आहे कारण तिला भेट मिळाली किंवा तिला गिफ्ट मिळालं. तर बिकॉजचा पण असा वापर करतो. पुढे बघा, आय रन बिकॉज आय एम लेट. मी धावतो कारण मला उशीर झाला आहे. ओके, बिकॉज. वी प्ले बिकॉज इट इज फन. आम्ही खेळतो कारण मजा येते. आलं लक्षात? नेक्स्ट वाक्य बघू. आय एम टायर्ड बिकॉज आय डिडंट स्लीप वेल लास्ट नाईट. मी थकलेलो आहे कारण मी काल रात्री व्यवस्थित झोपलेलो नाही. मित्रांनो बघा, इथे लास्ट नाईट हा जो अर्थ आहे काल या अर्थाने वापरला जातो. ठीक आहे. शी वॉज हॅपी बिकॉज शी गॉट अ प्रमोशन ॲट वर्क. ती आनंदी होती कारण तिला कामावर काय मिळाली? बढती मिळाली, प्रमोशन मिळालं. ओके, नेक्स्ट बघा. आय एम हॅपी बिकॉज आय वोन. मी आनंदी आहे कारण मी जिंकलो. वोन हे विनचं V2 आहे. मित्रांनो नेक्स्ट वाक्य बघा. दे वर अपसेट बिकॉज दे लॉस्ट द गेम. ते उदास होते कारण ते खेळ हरले होते. बघा, लॉस्ट. ठीक आहे, हरणे या अर्थाने. आय एट द केक बिकॉज इट लुक डिलिशियस. मी केक खाल्ला कारण तो स्वादिष्ट दिसत होता. डिलिशियस, स्वादिष्ट या अर्थाने. शी डिडंट अटेंड द मीटिंग बिकॉज शी वॉज ऑन वॅकेशन. ती सभेला हजर झाली नाही कारण ती सुट्टीवर होती. ठीक आहे, अटेंड म्हणजेच काय? अटेंड करणे किंवा हजर राहणे. नेक्स्ट बघा. वी स्टेड इनसाइड बिकॉज इट स्टार्ट रेनिंग. आम्ही घरात राहिलो कारण पाऊस पडू लागला. ओके, बिकॉज. आय ईट फ्रुट्स बिकॉज दे आर हेल्दी. मी फळं खातो कारण ती आरोग्यासाठी काय आहे? चांगली आहेत.